स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. काळभैरव जयंती ही येत्या 5 डिसेंबरला मंगळवारी असणार आहे आणि या दिवशी काळभैरवांची आपण जर पूजा आणि काही जर उपाय आपल्या घरामध्ये केले तर कोणत्याही प्रकारचा तंत्रमंत्राचा प्रभाव आपल्या घरावरती किंवा घरातल्या व्यक्तींवरती होत नाही आणि त्यामुळे ती व्यक्ती भयमुक्त होते आणि अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारची परिस्थिती जरी आली तरी सुद्धा ती व्यक्ती घाबरत नाही. त्याचप्रमाणे काळभैरव हे भगवान शिवांपासून उत्पन्न झालेले आहेत आणि त्यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि या दिवशी भक्तिभावाने पूजा आणि उपवास जर केला तर भगवान शंकरांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते. बरेच जण या काळभैरव जयंतीच्या दिवशी व्रत करत असतात आणि हे व्रत जर आपण केलं तर ते सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मानलं जातं. हे व्रत केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, उत्तम फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि हे व्रत करत असताना आपल्याला व्रत करण्याच्या दिवशी सकाळपासून आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर दिवसभरामध्ये काळभैरव आणि मग शंकराची पूजा करायची आहे आणि दिवसभर व्रत करून संध्याकाळी हे व्रत तुम्ही सोडलंच तरी सुद्धा चालतं. तर आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या मनामध्ये कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असाच एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला अशा ठिकाणी एक लिंबू अर्पण करायचा आहे, त्यामुळे आपलं 100 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा फक्त अगदी एका दिवसामध्ये पूर्ण होईल. असा हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता, पण आपल्याला हा उपाय सकाळी 12 ते 12:30 या वेळेमध्ये फक्त करायचं नाहीये. इतर वेळेला सांगितल्याप्रमाणे पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे हा उपाय करण्याची एक शुभ वेळ जी आहे तर ती आहे सायंकाळी प्रदोष वेळ. तर पहा, सायंकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही हा उपाय सकाळी केला तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये फक्त तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 10 लिंबू आणायचे आहेत किंवा मग तुम्ही 5 लिंबू घेतले तरीही चालतील. तुमची इच्छाशक्ती असेल किंवा तुमची यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जेवढे लिंबू सांगितलेले आहेत 10 किंवा 5 तेवढे लिंबू तुम्हाला घ्यायचे आहेत. तर जेवढे तुमच्याकडे पैसे असतील आणि तुमची जेवढी कुवत आहे तर तितके लिंबू तुम्हाला आणायचे आहेत. तुमच्याकडे जर पैसे नसतील किंवा जर तुम्हाला लिंबू मिळाले नाही तर मग तुम्ही 5 लिंबू घेतले तरीही चालतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही 10 लिंबू सुद्धा आणले तरीही चालतील. पण हे जे लिंबू आहेत तर ते चांगले असायला हवेत. खराब झालेले किंवा त्याच्यावरती डाग पडलेले आहेत तर अशा पद्धतीचे लिंबू तुम्हाला या उपायासाठी घ्यायचे नाहीये. लिंबू तुम्हाला स्वच्छ घ्यायचे आहेत आणि 5 लिंबू तुम्हाला चांगले पाहून घ्यायचे आहेत. पिवळ्या कलरचे जे लिंबू असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही अगदी हिरवे घेतले तरी सुद्धा चालतील. फक्त चांगले लिंबू आपल्याला घ्यायचे आहेत. हे लिंबू आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या घरामधला सर्वप्रथम तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे तुमच्या देवांसमोरून. त्यानंतर तुम्हाला एक आसन टाकायचं आहे, त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे. लिंबू सर्व तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या शेजारी घेऊन हे लिंबू तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक सुई घ्यायची आहे आणि एक धागा घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काळभैरव या देवाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आता काळभैरवाचे टाक आपल्या देवघरामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. माझ्या सुद्धा देवघरामध्ये काळभैरवांचा चांदीचा टाक मी बनवून घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तो आवर्जून नक्की बनवून घेऊन त्यांची पूजा करू शकता. जर तुमच्याकडे काळभैरवांचा टाक नसेल किंवा तुमच्याकडे फोटो मूर्ती काही नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही. तुम्हाला तुमच्या मनामध्ये नामस्मरण करायचं आहे. ओम कालभैरवाय नमः असं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे.
किंवा मग तुम्ही अगदी भगवान शिवशंकरांचं सुद्धा नामस्मरण करू शकता। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र तुम्हाला तुमच्या मनामध्ये म्हणायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। कितीही कठीण इच्छा असू दे तर तुम्हाला ती इच्छा व्यक्त करायची आहे। यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला हा जो लिंबू आहे तर तो ठेवून तुम्हाला काळभैरवाष्टक म्हणायचा आहे। काळभैरवाष्टक तुम्हाला एक वेळेला म्हणायचा आहे। त्यानंतर हा लिंबू तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। एखाद्या दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्ही हा लिंबू ठेवला तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला परत दुसरा लिंबू घ्यायचा आहे तुमच्या उजव्या हातामध्ये। सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला भगवान शिवशंकरांचं आणि काळभैरवाष्टकांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। काळभैरवाष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे एक वेळेला। तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक लिंबूवरती तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक लिंबूवरती जेव्हा आपण सेवा करू त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा सुद्धा व्यक्त करायची आहे। काळभैरवाष्टक एक तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्या काळभैरवाष्टक जे आहे तर ते तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल किंवा जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा, तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल आणि तिथे पाहून सुद्धा तुम्ही म्हटलं तरीही चालेल। अशाच पद्धतीने तुम्ही जर 5 लिंबू घेतले असतील तर 5 लिंबूंवरती तुम्हाला ही सेवा करायची आहे। 10 लिंबू घेतले असतील तर 10 लिंबूंवरती सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच सेवा करायची आहे आणि लिंबूंवरती आपण सेवा करून झाल्यानंतर हे लिंबू जे आहेत तर ते अभिमंत्रित होतात आणि त्या लिंबूंमध्ये पॉवर किंवा ती शक्ती येत असते आणि ही शक्ती म्हणजे आपल्याला या लिंबूचं काय करायचं आहे तर या लिंबूची आपल्याला माळ बनवायची आहे। या लिंबूंमध्ये एक प्रकारची पॉवर आलेली आहे, आपण सेवा केलेल्या आहेत पॉवरफुल, त्यामुळे या लिंबू जे आहे तर ते अभिमंत्रित होत असतात आणि त्यामध्ये ती शक्ती येत असते आणि ह्या लिंबूंची आपल्याला माळ बनवायची आहे। कोणत्याही कलरचा धागा तुम्ही घेतला तरीही चालेल, पांढऱ्या कलरचा घेतला तरीही चालेल किंवा इतर कोणत्याही कलरचा तुम्ही धागा घेतला तरीही चालेल। तर त्या धाग्यांनी तुम्हाला या लिंबूची एक माळ बनवायची आहे। लिंबू तुम्हाला कट करायचं नाहीये, अख्ख्या लिंबूचीच तुम्हाला माळ बनवायची आहे आणि ही माळ घेऊन तुम्हाला काळभैरव मंदिरामध्ये जायचं आहे। आता पहा, काळभैरव मंदिर जे आहे तर ते बऱ्याच ठिकाणी नसेल किंवा बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती नसेल की काळभैरव मंदिर तुमच्या आजूबाजूला कुठं आहे किंवा जर गावात एखाद्या ठिकाणी असेल तर तिथे तुम्हाला ही माळ घेऊन जायची आहे। तर तुम्हाला जर काळभैरव मंदिर तुमच्या आजूबाजूला असेल तर अतिशय उत्तम राहील, तर तिथे तुम्हाला ही माळ घेऊन जायची आहे आणि ही माळ तुम्हाला या काळभैरव देवांना अर्पण करायची आहे किंवा त्यांच्या चरणी तुम्हाला ही माळ अर्पण करायची आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर त्यांना तुम्हाला ही माळ घालायची आहे। पण आता तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे? आता बरेच जण म्हणतील, बघा ताई आमच्या घराच्या शेजारी काळभैरव मंदिर नाही, तर मग आम्ही हा उपाय कसा करायचा? तर तुम्ही ही जी माळ आहे तर ती भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये घेऊन जा, कारण काळभैरव हे भगवान शिवशंकरांचंच एक स्वरूप आहे। तुम्ही हा उपाय भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता, पण जर तुम्हाला काळभैरव मंदिर भेटलं तर तिथेच तुम्ही हा उपाय करा आणि जर नाही मिळालं तर मग तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन ही माळ तुम्हाला अर्पण करायची आहे। ही माळ अर्पण करत असताना काळभैरव यांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं मंत्र म्हणत तुम्हाला ही जी माळ आहे तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे। त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे, कारण हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होणार आणि तुमचं जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा यामुळे नष्ट होईल। असा हा उपाय मंगळवारी तुम्हाला करायचा आहे। 5 डिसेंबर रोजी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर आता या दिवशी जर तुमचं सूतक असेल तर मग हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। मासिक धर्म असेल तर अशा वेळेला घरातल्या इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरीही चालेल। तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये गोमूत्र जे आहे तर ते शिंपडायचं आहे आणि उपाय करण्याच्या अगोदर गोमूत्र स्वतःवरती शिंपडून घेऊन मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर त्या लिंबूंवरती सुद्धा तुम्हाला हे गोमूत्र शिंपडायचं आहे। संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। स्वतःवरती सुद्धा थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल तुम्ही शिंपडून घ्यायचा आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे, कारण हे जे काळभैरव देवता आहेत तर ते खूप कठीण देवता आहेत आणि हे जे देवता आहेत तर ते एखाद्या व्यक्तीच्या जर मागे लागले तर त्या व्यक्तीकडनं जर समजा एखादी जरी किंवा काही जरी चूक झाली तर त्या व्यक्तीच्या मागे काळभैरव देवता जे आहेत तर ते मागे लागतात आणि मग त्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं। त्यामुळे तुम्ही जे पण काही करणार आहे तर ते अगदी मनोभावे भक्तीने करा आणि त्यामुळेच तुम्हाला त्या उपायाचं जे फळ आहे तर ते प्राप्त होईल आणि या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढी काळभैरव देवांची सेवा सुद्धा करायची आहे। सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे टाक असेल काळभैरवाचा
तर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक घालून त्यांची पूजा करायची आहे. जर नसेल तर तुमच्याकडे महादेवांची जर पिंड असेल त्याच्यावरती तुम्ही अभिषेक घालू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला पंचोपचारे सकाळी पूजा सुद्धा करायची आहे आणि सांगितलेला उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तुम्ही नक्की हा उपाय करा, अगदी मनोभावे करा, श्रद्धेने करा. तर तुमचं जेव्हा पण तुम्ही काळभैरवांची अगदी मनोभावे जेव्हा आपण सेवा करता किंवा हे उपाय करत असता, तर त्यामुळे आपल्याला काळभैरव जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि त्या सेवेचं फळ सुद्धा आपल्याला दुप्पट हे प्राप्त होत असतं. तर त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.